आता पत्रिका पण छापून गेली आहे आणि आता लग्नाला काही दिवस उरले. तर कसं वाटतंय? कसं वाटतं? मस्त वाटते मला उलट. काय वाटते? काय नाही वाटत. जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग मी पार्किंगमधून चालू करतोय. त्याचं कारण म्हणजे ते तुम्हाला समजेलच, कारण की आज ते दोघंही ॲबसेंट आहे. तर जाम बरं वाटते, कारण की दोघं ॲबसेंट आहे. थोडं त्यांच्याशिवाय करमत पण आहे, थोडी एन्जॉयमेंट असते तेवढी हलकी फुलकी, तर जाम मजा असते. पण आता आहे, आता सेकंड राऊंडला जाऊ आपण. आता ते वॅन पार्टनर बघा काय झालं काय नाही. काय झालं रे? काय आलं? पाचचा माहोल दाखव, पाचचा माहोल दाखव. काल आपल्या ओवी भाईचा बर्थडे होता. ओवी भाई? हा, ओवी सिस्टर भाई. तर कसं वाटतं काल बर्थडे झाला तर? हा, चांगलं वाटलं ना? एन्जॉय केला. तर आता जाऊ, यांना सोडू आपण सगळ्यांना घरी आपल्या. कोणाला माझ्याकडे यायचंय? माझ्या बर्थडेला या सगळ्यांनी. बस सगळ्यांनी गणपतीला यायचा माझ्याकडे. 5 मिनिटात सगळी पोरं अख्खी गाडी खाली होऊन जाते. बघा आता कोणच उरलं नाही मागे. हे दोघं जण इकडे. हा तुम्हाला ओळखतच असणार तुम्ही याला. तर आज काय नवीन शायरी आणली का नाही? हाँ. तो ख्वाबों में आना छोड़ दे, अब कौन सा हम साथ है. अब तो ख्वाबों में आना छोड़ दे, अब कौन सा हम साथ है. तेरे साथ भी बर्बाद थे, तेरे बाद भी बर्बाद है. तर आता थोडे दिवस झाले असे मजा येते असं वाटते मला शायरीमध्ये. जरा तिथे भन्नाट काहीतरी घेऊन ये, जमलं का नेक्स्ट टाइम? आता काय बोल? जनाब चाहे जेब में 1 रुपया ना हो, लुटाने में ईमान तक दे देंगे. जनाब चाहे जेब में 1 रुपया ना हो, लुटाने में ईमान तक दे देंगे. और ये मेरे दोस्ती का वसूल है मेरे दोस्त, तू दिल से निभाने वाला बन अपनी जान तक दे देंगे. तर असे मस्त रोज शायरी सांगतच असतो. आणि काहीतरी बोलवतं. काय बोलतं? लाईक अँड सबस्क्राईब करा. यस. तर चॅनलला आपल्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण असेच नवीन काहीतरी कंटेंट घेऊनच असतो डेली. आपल्या लाईफवर काही ना काहीतरी चालू असतं काही नाही. तर कालचा ब्लॉग तुम्ही बघितला का नाही तो नक्की सांगा, कारण की एकदम सेफ अँड फायरचा ब्लॉग होता. तर नक्की बघा तुम्ही. मला एक सांगणं आहे की तू माझ्या दीदीला ब्लॉग मध्ये नको घेऊ. का? कारण की ती मला कधी पण मारतच असते विनाकारण. हा, कारण की ती मला बोलत असते की मला रोज बोलते जाता घे ब्लॉग मध्ये. तिला घेऊ का नको? नको. जाऊ दे. आता डुगू नाही बोलला म्हणून तुला घेत नाही ब्लॉग मध्ये. त्या ब्लॉग मध्ये नक्की बघा. आता उद्या मला डुगू बोलला मी एक चांगली नवी शायरी घेऊन येणार आहे. आता ती उद्या बघा नक्की. पप्पा पण सांगितलं एक चांगली उद्या धमाकेदार शायरी येणार आहे उद्या. आपल्या भावाचं लग्न आहे तर पत्रिका घेऊन आलंय. तर तुम्ही पण सगळे खुशीत आपल्या परिवाराला पण सांग यायला. तू बोलवायचं. तर आपल्या भावाच्या लग्नाला सगळ्यांनी यायचं. तुम्हाला सांगतो कधी आहे ते तुम्हाला समजेलच कधी काय. तर धन्यवाद चल तताच तू. कॉंग्रॅच्युलेशन. आणि हा, मम्मी गेली बाहेर. आता पत्रिका पण छापून गेली आहे आणि आता लग्नाला काही दिवस उरले. तर कसं वाटतंय? कसं वाटतं? मस्त वाटते मला उलट. अभी मजा आएगा ना भिडो. काय नाही वाटत. चल तर या सगळ्यांनी लग्नाला. काय का बोल. आता काही दिवसावर आपल्या भावाचं आता लग्न राहिले आणि आता त्याची पत्रिका पण आलेली आहे. आणि आता आठवडाभर राहिला लग्नासाठी. तर जाम मजा येणार आहे. तर तुम्ही याच्या अगोदर साखरपुडा आणि प्री वेडिंग शूटचा ब्लॉग बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा. त्याच्यावरून तुम्हाला समजेलच की काय मजा आहे ती आता हळदीची आणि लग्नाची.
आम्ही खूप उत्सुकता झाले हळदीसाठी आणि लग्नासाठी. कारण की मस्त आता सगळेजण मित्र एकत्र जमणार, नाचणार, पिणार, खाणार, खूप मजा करणार. आणि तुम्ही बघतच बघा, कारण की साखरपुडा आणि प्री वेडिंगचा ब्लॉग बघून तुम्हाला एक्साइटमेंट पण होणार. कारण की हळदीचा आणि लग्नाचा ब्लॉग बघण्यासाठी तर तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की तो ब्लॉग बघा. आणि आता आपण नक्की दुर्गेश भाऊच्या लग्नाला जाऊ आणि तुम्ही पण या नक्की. मस्त पण साधी तर एकदम साधी सिंपल एकदम मस्त पत्रिका छापली. गणपती बाप्पाचा फोटो आणि एवढी भारी पत्रिका छापली. आणि इथं काय लिहिलं आपल्या, आमच्या दादाच्या लग्नाला यायचा नक्की. रात्रभर आम्ही बाहेर बसलो होतो. आता रात्रीचे झाले 1:45 झाले. आता जरा झोपू आणि आपली व्हिडिओ करू एडिट. बट आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भेटू आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये.